श्री स्वामी समर्थ. आज आहे दुर्गाष्टमी. दुर्गाष्टमीला काय काय सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगते. दुर्गाष्टमीच्या दिवशी आई तुळजाभवानीची टाक असेल तर टाकवर छान ललिता पंचांग स्तोत्र म्हणत आणि श्रीसूक्त म्हणत अभिषेक करायचा असतो. त्याच्यानंतर कुंकुमार्चन करायचं असतं. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर पहिले दूध पंचामृतांनी, दूध असेल तर दुधाने छान अभिषेक करायचा आणि शुद्ध जलाने ललिता पंचांग आणि श्रीसूक्त म्हणत पाण्याने अभिषेक करून नंतर त्यावर पण नामावली घेत, तुमच्याकडे असेलच ना हे अभिषेक आणि कुंकुमार्चन पुस्तकं, तर कुंकुमार्चन पुस्तकमध्ये 108 नामावली आहे. तर 108 नामावली श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं. नक्की करा, आवर्जून करा. या आणि मेणदारावर स्वामी सेवेकरी असेल तर त्यांना तर माहीतच आहे, पण नवीन असाल तर दिंडोरी प्रणीत शॉपमध्ये तुम्हाला 64 योगिनी यंत्र मिळेल. ते 64 योगिनी यंत्र छान गुलाबजल आणि गंगाजलने पुसून घ्यायचं आणि मेणदाराला लावायचं. अष्टगंध लावायचं. साखर, दूध साखरचा नैवेद्य दाखवून छान धूपदीप दाखवून मनोमने प्रार्थना करायची. याच्यामुळे घरात शांतता, लक्ष्मी टिकून राहते, पॉझिटिव्ह निर्माण होते, म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याच्या योगिनी मेणदाराला लावायचं. आज हळदीचं लेपन करायला विसरू नका. आज स्वामींचा दिवस आहे, गुरुवार, आणि दुर्गाष्टमी आलेली आहे. छान प्रकारे जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ पण करू शकता. दुर्गा सप्तशती पाठही करायचा असतो. नक्कीच करा. अशा सेवा विसरत जाऊ नका, कारण हा योग महिन्यातून एकदा दुर्गाष्टमी येते तर करायचं. नाही तुम्हाला शुक्रवारी, मंगळवारी जमत तर दुर्गाष्टमीच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नक्की आवर्जून करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमच्यासमोर येत राहील. तर चला मग, विसरू नका, नक्की आवर्जून करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.